बघा नेक्स्ट पॉईंट आपण बघतोय फ्रेमिंग. आता डेटा लिंक लेअरचं हे इम्पॉर्टंट फंक्शन आहे. आता फिजिकल लेअर काय करत असते तर जो तुमचा डेटा असेल तो डेटा बीटच्या फॉर्मॅटमध्ये सोर्सकडून डेस्टिनेशनला सेंड करते. ओके. आणि जेव्हा डेटा लिंक लेअर हा डेटा ॲक्सेप्ट करते तेव्हा ती काय करते तर तो जो बीट्स आहेत त्या बीट्सचा फ्रेममध्ये कन्व्हर्ट करते, म्हणजे ते बीट्स फ्रेममध्ये ठेवते. म्हणजे एका फ्रेममध्ये डिपेंडिंग ऑन तुमच्या फ्रेमची कपॅसिटी किती आहे त्याच्यानुसार त्याच्यामध्ये तेवढे बिट्स काय केले जातात तर कंबाईन केले जातात आणि ती सिंगल फ्रेम डेस्टिनेशनला काय केली जाते सेंड केली जाते. ओके. डेटा लिंक लेअर ही काय करते नेटवर्क लेअरकडून पॅकेट करते आणि ते पॅकेट्स ॲक्सेप्ट करून परत ते काय करते फ्रेममध्ये इनकॅप्सुलेट करते. ओके. आणि फ्रेमची साईज ही जी आहे तर फ्रेमची साईज ही जर जास्त मोठी असेल म्हणजे पॅकेट्स ॲक्सेप्ट करते नेटवर्क लेअरकडून आणि ते पॅकेट्स परत फ्रेममध्ये कन्व्हर्ट करते. फ्रेममध्ये कन्व्हर्ट केल्यावर त्याच्यामध्ये ते एक्स्ट्रा फील्ड ॲड करते. ठीक आहे. पॅकेट म्हणजे सिम्पल फक्त त्याच्यामध्ये डेटा येतो आणि फ्रेममध्ये जेव्हा येतो तेव्हा काय होतं तर त्याच्यामध्ये एक्स्ट्रा फील्ड ॲड केले जातात. फ्रेमची साईज जर जास्त मोठी झाली तर ते फ्रेम्स जे आहेत त्या परत स्मॉल साईज्ड फ्रेममध्ये डिव्हाइड केल्या जातात. स्मॉल साईज्ड फ्रेम्स ज्या आहेत त्याच्यामुळे काय होतं तर फ्लो कंट्रोल मेंटेन होतो आणि एरर कंट्रोल हे पण काय होतं मेंटेन केलं जातं. फ्लो कंट्रोल आणि एरर कंट्रोल मेंटेन केलं जातं जर स्मॉल साईज फ्रेम तुमच्या झाल्या तर. त्यानंतर काय करते तर प्रत्येक फ्रेम ही बीट बाय बीट हार्डवेअरला सेंड केली जाते आणि रिसिव्हर साईडला डेटा लिंक लेअर जी आहे ती हार्डवेअरकडून सिग्नल ॲक्सेप्ट करते, रिसीव्ह करते आणि परत ती काय करते फ्रेममध्ये असेंबल करते. हे सगळं कोण करत असतं डेटा लिंक लेअर परफॉर्म करत असते. आता जेव्हा डेटा हा फ्रेममध्ये डिव्हाइड होतो तेव्हा फ्रेममध्ये काय काय पार्ट असतात तर फ्रेम हेडर असतो, पेलोड फील्ड असते, ट्रेलर असते आणि फ्लॅग असतं. आता बघा इथं डायग्राम तुम्हाला दाखवलेले सेंडिंग मशीन. एक सिंगल पॅकेट नेटवर्क लेअरकडून काय करते डेटा लिंक लेअर ॲक्सेप्ट करते. त्यानंतर त्याच्यामध्ये ती पॅकेट हे फ्रेममध्ये डिव्हाइड करते. त्या डिव्हाइड केल्यानंतर त्याच्यामध्ये हेडर ॲड करते, त्याच्यानंतर ट्रेलर ॲड करते. रिसिव्हिंगच्या साईडला गेल्यानंतर परत ॲज इट इज डेटा होणार आणि परत नेटवर्क लेअरला देताना ते फ्रेममध्ये नाही दिलं जातं तर सिंगल पॅकेटमध्ये दिलं जातं. ठीक आहे. मग आता ह्याच्यामध्ये पार्ट्स कुठले कुठले येतात तर फ्रेम हेडर. फ्रेम हेडरमध्ये काय अवेलेबल असतं तर सोर्स आणि डेस्टिनेशनचा ॲड्रेस. फ्रेम तुम्हाला ज्या सोर्स कडून आलेली आहे आणि ज्या डेस्टिनेशनला द्यायची आहे त्याचा ॲड्रेस हा फ्रेम हेडरमध्ये प्रेझेंट असतो. त्यानंतर पेलोड फील्डमध्ये ॲक्च्युअल तुमचा जो मेसेज असेल तो मेसेज त्याच्यामध्ये पेलोड फील्डमध्ये प्रेझेंट असतो. त्यानंतर ट्रेलरमध्ये काय केलं जातं एरर डिटेक्शन आणि एरर करेक्शन बिट्स जे असतात त्या ट्रेलरमध्ये प्रेझेंट असतात. आणि लास्ट आहे फ्लॅग हे काय करतात तर प्रत्येक एंडची स्टार्टिंग बिगिनिंग आणि एंडिंग प्रत्येक फ्रेमची बिगिनिंग आणि एंडिंग ही काय करते तर मार्क करण्याचं काम हे फ्लॅग करते. एवढ्या फ्रेममध्ये पार्ट्स असतात. फ्रेम हेडरमध्ये सोर्स डेस्टिनेशन ॲड्रेस असतो, पेलोड फील्डमध्ये ॲक्च्युअल तुमचा मेसेज असतो, ट्रेलरमध्ये एरर डिटेक्शन अँड करेक्शन बीट्स असतात आणि फ्लॅगमध्ये तुमचा स्टार्टिंग आणि एंडिंग ऑफ फ्रेम प्रेझेंट असतं. ठीक आहे. इथं डायग्राम दाखवलेली आहे बघा. फ्लॅग, हेडर, पेलोड फील्ड, ट्रेलर आणि परत फ्लॅग हा स्टार्टिंगला असतो आणि एंडिंगला असतो. आता ह्या ज्या फ्रेमिंग आहेत ह्या फ्रेमिंगसाठी टोटल 4 मेथड्स यूज केल्या जातात. फर्स्ट आहे कॅरेक्टर काउंट मेथड, सेकंड आहे स्टार्टिंग अँड एंडिंग कॅरेक्टर विथ कॅरेक्टर स्टफिंग, देन थर्ड आहे स्टार्टिंग अँड एंडिंग फ्लॅग विथ बीट स्टफिंग अँड फोर्थ आहे फिजिकल लेअर कोडिंग व्हायोलेशन. ह्या 4 मेथड्स आहेत फ्रेमिंगच्या आपल्या. त्याच्यातली फर्स्ट आहे कॅरेक्टर काउंट मेथड. आता कॅरेक्टर काउंट मेथडमध्ये काय केलं जातं तर ह्याच्यामध्ये तुमच्या फ्रेममध्ये टोटल नंबर ऑफ कॅरेक्टर्स किती आहेत
ते कॅरेक्टर काउंट हा काय केला जातो तर फ्रेमच्या बिगिनिंगला स्पेसिफाय केला जातो. ओके. आणि जेव्हा ती फ्रेम ही रिसिव्हर ॲक्सेप्ट करते तेव्हा ती पहिलं जे बीट असेल त्याच्यामध्ये काय असतो कॅरेक्टर काउंट असतो तुमच्या पहिल्या पार्टमध्ये. मग तेवढे कॅरेक्टर काउंट बघते आणि जेवढे नंबर असतील तेवढेच पुढचे काय करते तर ते फ्रेम ॲक्सेप्ट करते. ओके. आणि त्यामुळे त्याला एंडिंग ऑफ फ्रेम कुठं आहे हे समजतं. आता जर सपोज 5 असेल तुमच्या ह्याच्यामध्ये काउंट, तर पहिला एक त्याच्यामध्ये काउंट असतो तो इन्क्लूड करून त्याच्यामध्ये काय केले जातात परतचे 4 बीट्स फॉलो करते आणि नंतरचे ती ॲक्सेप्ट करत नाही. मग असं काय केला जातो तर रिसिव्हर डेटा ॲक्सेप्ट करतो. पण ह्याचा डिसएडव्हान्टेज काय आहे तर ह्याच्यामध्ये मे बी तुमचा जो कॅरेक्टर काउंट आहे हा कॅरेक्टर काउंट मध्ये जर ट्रान्समिशन एरर आली तर त्याच्यामुळं हा कॅरेक्टर काउंट काय होऊ शकतो तर चेंज होऊ शकतो. त्यामुळे डेस्टिनेशन हा सिंक्रोनाइज लूज करू शकतो. म्हणजे जर सपोज त्याला टोटल काउंट आहे 5, त्याच्यानंतरचे 4 फ्रेम आले आणि त्याच्यानंतर अजून एक एक्स्ट्रा बीट त्याच्यामध्ये असेल तर त्याला समजणार नाही की ॲक्च्युअल ह्याच्यातलं एरर बीट कुठला आहे किंवा ॲक्च्युअल डेटा कुठला आहे हेच त्याला समजत नाही. त्यामुळे ही जी मेथड आहे ही रेअरली यूज केली जाते. आता डायग्राम बघा, डायग्राम तुम्हाला दाखवलेली आहे. त्याच्यामध्ये टोटल किती 4 फ्रेम आहे. 4 फ्रेम मधले पहिली जी फ्रेम आहे त्याच्यामध्ये टोटल 5 कॅरेक्टर्स आहेत. ओके. 5 कॅरेक्टर्स इन्क्लुडिंग काउंटची जी फ्रेम आहे ती कॅरेक्टर्स आपण जे मेन्शन केलेलं आहे ती फ्रेम इन्क्लूड करून 5 ती काय करणार बीट ॲक्सेप्ट करणार. ओके. मग असे टोटल किती ॲक्सेप्ट करणार 1 2 3 4 5. म्हणजे लास्ट एंड कुठं असणार आहे त्याचा 4 ला. ठीक आहे. त्यानंतर परत सेकंड फ्रेम स्टार्ट होते. सेकंड फ्रेम मध्ये पण टोटल काउंट आहे 5. 5 मध्ये परत ते 5 फ्रेम ॲक्सेप्ट करणार इन्क्लुडिंग काउंटिंग फ्रेम बीट 1 2 3 4 5. त्यानंतर नेक्स्ट थर्ड फ्रेम आहे त्याच्यामध्ये टोटल आहेत 8 कॅरेक्टर्स. 8 कॅरेक्टर्स काउंट करणार ते 1 2 3 4 5 6 7 8. त्यानंतर नेक्स्ट फोर्थ फ्रेम मध्ये किती कॅरेक्टर्स आहेत 5 कॅरेक्टर्स आहेत. ओके. सॉरी 8च आहेत कॅरेक्टर्स. इथं काउंट 8च आहे 1 2 3 4 5 6 7 आणि हा 8. म्हणजे ए ही जी डायग्राम आहे ही विदाउट एरर आहे. आणि आता बी बघा आहे हीच फ्रेम आहे, फक्त डेटा ॲक्सेप्ट किंवा रिसिव्हरला जाताना बघा पहिल्या ह्याच्यामध्ये 5 आहेत बरोबर आहे. आपण काउंट करायचं बघा 1 2 3 4 आणि परत 7 हा एक बीट त्याच्यामध्ये ऍड झालेला आहे. सॉरी फर्स्ट फ्रेम करेक्ट आहे आपली. त्यानंतर नेक्स्ट इथं काउंट बघा 7 आलेलं आहे. त्याच्यात आता बघा 1 2 3 4 5 6 7 आणि ही एक 8. म्हणजे कॅरेक्टर काउंट किती आला 8 आला. परत 1 हा कॅरेक्टर काउंट आला. पण इथं टोटल फील्ड किती आहेत जास्त आहेत. म्हणजे ह्याच्यामध्ये काय झालं तर बघा पहिली फ्रेम ॲज इट इज गेली. सेकंड फ्रेमचा कॅरेक्टर काउंट 5चा किती झाला 7 झाला. समजलं का. आणि थर्ड फ्रेमचा कॅरेक्टर काउंट हा किती आहे आपला 8 आहे बरोबर आहे. पण तो रिप्लेस झालाय. म्हणजे ह्याच्यामध्ये विथ एरर काय आलेला आहे फ्रेम काउंट आलेला आहे. कळलं कॅरेक्टर काउंट मेथड. त्यानंतर नेक्स्ट आहे कॅरेक्टर स्टफिंग. कॅरेक्टर स्टफिंग मेथडमध्ये काय केलं जातं तर तुमची जी फ्रेम असेल ती फ्रेम स्टार्ट करताना अस्की कॅरेक्टर सिक्वेन्स त्याच्यामध्ये ॲड केला जातो. DLE STX आणि DLE ETX. ओके. DLE स्टँड्स फॉर डेटा लिंक एस्केप, STX स्टँड्स फॉर स्टार्ट ऑफ टेक्स्ट आणि ETX स्टँड्स फॉर एंड ऑफ टेक्स्ट. स्टार्ट करताना फ्रेम DLE STX केलं जातं आणि एंड झाल्यानंतर DLE ETX ॲड केला जातो त्याच्यामध्ये. ओके. ह्याच्यामध्ये कॅरेक्टर काउंटला आपल्याला जो प्रॉब्लेम येत होता म्हणजे काउंट चुकत होता एरर येत होती तो ह्याच्यामध्ये सॉल्व्ह होतोय. ओके. पण
ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम हा आहे की ही जी टेक्निक आपण यूज करतोय ह्याच्यामध्ये आपण जे कॅरेक्टर यूज करतोय DLE STX किंवा DLE ETX हे कॅरेक्टर ॲज अ तुमचा ह्याचा पार्ट असू शकतात, कशाचा, मेसेजचा किंवा डेटाचा पार्ट असू शकतात. सो ह्याच्यामध्ये त्यावेळेला काय करायचं की एखादा जर सपोज DLE हे तुमचं कॅरेक्टर आहे, हे तुमच्या मेसेजचा पार्ट येते, तर त्याच्या आधी एक DLE ऍड करायचं, त्याला म्हटलं जातं स्टफ्ड DLE. ओके, आणि तो त्याच्यात ऍड केल्यानंतर परत तो काय केला जातो तर रिमूव्ह केला जातो. ओके, डेटा हा रिसिव्हरला सेंड करायच्या अगोदर, नेटवर्क लेअरला सेंड करायच्या अगोदर डेस्टिनेशन लेअर रिसिव्हरची जी आहे ती काय करते तर DLE हा त्याच्यामधून रिमूव्ह करते. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला जो फ्रेम सेंड करायचे आहेत त्या आहेत M, DLE आणि N. आता हे सेंड करताना ह्याच्यामध्ये काय होतं तर DLE STX DLE. ओके, स्टार्ट ऑफ फ्रेम. त्यानंतर परत आता ॲज इट इज काय होणार ह्याच्यामध्ये तुमचा डेटा येणार M, DLE, N. आता ह्याच्यामध्ये DLE डेटा आहे, मग कन्फ्युजन होऊ नये म्हणून एक स्टफ्ड DLE ऍड केलेला आहे. आणि परत एंड ऑफ टेक्स्टसाठी परत DLE ETX. आणि जेव्हा हा डेटा डेस्टिनेशनच्या डेटा लिंक लेअरला जाईल तेव्हा डेटा लिंक लेअर काय करते तर DLE ही जी फ्रेम आपण स्टफ्ड DLE ऍड केलेला आहे हे रिमूव्ह करणार आणि ती परत काय करणार नेटवर्क लेअरला सेंड करणार. त्यानंतर नेक्स्ट आहे बीट स्टफिंग. बीट स्टफिंग मध्ये काय केलं जातं तर प्रत्येक स्टार्टिंग आणि एंडिंग प्रत्येक फ्रेमची जी असेल त्याच्यामध्ये स्पेशल बीट पॅटर्न ऍड केला जातो. त्याच्यामध्ये 5 कॉन्झिक्युटिव्ह वन्स असतात, सलग 5 वेळेला 1 असतं आणि फर्स्ट आणि लास्ट जे असतात ते 0 बीट असतात. ओके, जेव्हा डेटा लिंक लेअर सेंडर जो असतो तो सेंडर हा 5 कॉन्झिक्युटिव्ह वन्स हा डेटामध्ये काउंट करतो तेव्हा तो काय करतो तर आउटगोईंग बीट जे आहे त्या आउटगोईंग बीट मध्ये एक 0 बीट स्टफ करतो. ओके, ह्या टेक्निकला म्हटलं जातं बीट स्टफिंग. जेव्हा रिसिव्हर हा 5 कॉन्झिक्युटिव्ह 1 हा इनकमिंग डेटामध्ये बघतो तेव्हा तो काय करतो 0 बीट जे असेल ते 0 बीट डिस्टफ करतो. म्हणजे सेंडर हा 0 बीट स्टफ करतो, ऍड करतो आणि रिसिव्हर हा रिमूव्ह करतो. त्यानंतर लास्ट मेथड आहे फिजिकल लेअर कोडिंग व्हायोलेशन. आता फिजिकल लेअर कोडिंग व्हायोलेशन मध्ये काय केलं जातं तर ही जी टेक्निक आहे ही टेक्निक अशा नेटवर्कमध्ये यूज केली जाते ज्याच्यामध्ये फिजिकल मीडियम जे आहे त्या फिजिकल मीडियममध्ये रिडंडन्सी अवेलेबल असते. त्यामध्ये फिजिकल लेअर कोडिंग व्हायोलेशन यूज केलं जातं ज्याच्यामध्ये एक किंवा एकापेक्षा जास्त ग्राफिकल किंवा व्हिज्युअल स्ट्रक्चर हे रिप्रेझेंट केले जातात. व्हेरिएबल हे रिप्रेझेंट केले जातात. फिजिकल लेअर कोडिंग व्हायोलेशन हे अशा नेटवर्कमध्ये यूज केलं जातं ज्याच्यामध्ये फिजिकल मीडियम जे आपण यूज करतो त्याच्यामध्ये रिडंडन्सी होते, अशा ह्याच्यामध्ये हे यूज केलं जातं. आणि हे अवॉइड करण्यासाठी रिडंडन्सी अवॉइड करण्यासाठी ग्राफिकल किंवा व्हिज्युअल स्ट्रक्चर हे यूज केले जातात जेणेकरून तुमचा जो डेटा आहे तो डेटा व्यवस्थित रिप्रेझेंट किंवा एन्कोड होऊ शकतो. हे झाले आपले फ्रेमिंगच्या मेथड्स.